चौकमधील मोरबे धरणाच्या काठावरील घरे बंगले यांना योग्य मोबदला देऊन ते जमीनदोस्त करा, जेणेकरून या वास्तूंचे सांडपाणी धरणात येणार नाही, पाणी दूषित होणार नाही याची दक्षता मोरबे धरण प्रशासनानं घ्यावी, असं परखड मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले। नवी मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणारे मोरबे धरणाचे जलपूजन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रथम महापौर आणि माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते। रोहा धोंडखार ग्रामपंचायत हद्दीतील करंजवाडी येथे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत गावाला साधा रस्ता मिळालेला नाही। आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना डोलीतून न्यावे लागते, अशी भयावह परिस्थिती ग्रामस्थांवर ओढवली आहे। ग्रामस्थांनी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार खरिवले यांची भेट घेऊन व्यथा मांडली। खरिवले यांनी तत्काळ जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बोलावून ग्रामस्थांसह प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी शरद पवार गट आक्रमक झाला। चव्हाण यांनी रोह्यातील लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करत शासनानं तातडीनं रस्ता द्यावा, अन्यथा करंजवाडीतील 50 कुटुंब चितार असतील असा इशारा दिला। मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, त्यांचे खासदार आमदार आहेत, त्यांच्याकडे मोलमजुरी करणारा सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य झालेला आवडत नाही। मग त्यांना कुणबी आरक्षण का पाहिजे? या आरक्षणामागे षडयंत्र आहे, कारण त्यांना राजकारणात जागा बळकवायच्या आहेत। त्यांचं हे स्वप्न आम्ही कदापि पुरं होऊ देणार नाही। ती पुढारलेली आहेत, जमीनदार आहेत, त्यांनी कुणब्यावर अतिक्रमण करू नये। शासनानं दिलेला जीआर रद्द केला नाही। ओबीसीमध्ये मराठ्यांनी घुसखोरी केली तर संपूर्ण रायगड बंद करून जोरदार आंदोलन करू, असा इशारा ओबीसी समाजातर्फे सुरेश मगर यांनी दिला आहे। पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे 6639 घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं भक्तिमय वातावरणात नियोजनबद्ध शांततेत विसर्जन करण्यात आलं। माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवत आहे। या अंतर्गतच सणांचं पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखले जावे, यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा ही मोहीम हाती घेतली। माणगाव तालुक्यातील साईनगरमध्ये गेल्या 23 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला यंदाही भक्तिमय आणि सांस्कृतिक उत्साहात उजाळा देण्यात आला। या वर्षीचा देखावा होता श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा, एक आध्यात्मिक चलचित्र जो माणगावकरांसाठी विशेष आकर्षण ठरला। साईनगरमधील विविध गावातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील लोक एकत्र येत एकतेतून भक्ती जपणाऱ्या या मंडळानं यंदाही आपल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी गणेशोत्सवाला साजेशी रंगत आणली। मूर्तिकार मंदार आणि मयूर नागोटणेकर यांनी साकारलेली मूर्ती साऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारी ठरली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात पेण तालुक्यातील गणेश भक्तांनी 10 दिवसांच्या बाप्पाला अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला। शनिवारी झालेल्या विसर्जन सोहळ्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आलं। भावनिक वातावरण, ढोल, ताशा, टाळ, मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं होतं। त्यानंतर 10 दिवसांच्या मुक्कामानंतर भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला। सायंकाळी 4 नंतर पेण शहरात गणेश मूर्तींना डोक्यावर घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या। भाविकांनी बाप्पाला जड अंतःकरणानं निरोप दिला। गणेशोत्सव काळात नागोठणे विभागात कोणताही अनुचित प्रकार घडून न देण्याची जबाबदारी यशस्वी पार पाडल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला। अंबा नदीवरील विसर्जन घाटावर मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या नागोठणे पोलीस ठाण्यातील बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, उपनिरीक्षक जी.डी. पावरा, उपनिरीक्षक नरेश थळकर, उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक सहभागी झाले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।